बघा असं धरून करा, असं धरून केलं ना जाते. राम राम मित्रांनो, मी आहे तुमचा भाग्येश. तुम्ही आलात आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. मित्रांनो, काही दिवसातच गणपती बाप्पा येत आहेत आणि आपली ते साफसफाई करायला काढलेली आहे, म्हणजे क्लीन करायचं आहे. तर इथं सगळं विटा खूप घाण झालेले आहेत. तर ते शेवाळं झाले पावसामुळे, सगळं चिखल झाले आणि ते घासायचं म्हटलं की ते घासचं हात वगैरे दुखते. तर आपल्याकडे एक मशीन आहे, या मशीनने आपण क्लीन करतो. 5-6 वर्ष झालं आपण आपल्याकडे ही मशीन आहे. तिने खूप चकाचक निघतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने काम होतं. तसे सोप्यात सोपे उपाय मशीनने आपण करतो. तर आता चला तर काम करूया. साफसफाई करतो हेच खूप सतत असते, मला सारखं निघत असते. आता गच्च बांधले, बघू आता निघतंय का नाही. ते सारखं इथून निघते. आता नळ बंद करून नाही तर ते प्रेशर निघायला लागलं सारखं. काय भानगड आहे. नको स्लिप आलेला. पक्कड कुठे आहे? पक्कड कुठे आहे? पक्कड मी एकदम चांगल्या पद्धतीने टाईट केलेला आहे. आता आपण नळ चालू करणार आहोत. बघा असं धरून करा, म्हणजे कसं जाईल. असं धरून केलं ना जाते. असं पकडा, बल्पर मारू नका बाबा, पाणी आडवं नका, तर उभं धरा असं. हा पप्पा सावकाश करा, घाई नाहीये, हळू करा. एकदम व्यवस्थित करा, कसं गडबडीत करू नका, सावकाश करा. म्हटलं मी क्लासवर आले परत करतो निम्मा. मित्रांनो, एकदम चांगल्या पद्धतीने पप्पा साफ करत आहे. आवाज येतो एवढ्या जोरात. तर आता आपण
मित्रांनो ते मशीन थोडं थोडं निघते आणि थोडं थोडं नाही निघेन असं झालंय. तर आपण हे लिक्विड घेतलं निरमा वगैरे ओतलं तरी पण ते काही थोडं थोडं कमी व्हायला लागेल. थोडं थोडं निघेल. मग आपण लिक्विडने सगळं निघतंच म्हणतात. आपण लिक्विड ओतून बघूया. लिक्विड आहे आपण ते ओतणार आहे थोडंसं. पप्पा आधी नळ बंद करा. एकदम चांगल्या पद्धतीने साफ झालेला आहे. सगळं चकाचक झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर यावर्षी थोडं खूपच घाण झालं. आपण मित्रांनो सगळं आता आवरून ठेवाय. ही आपली मशीन आहे. मशीनने भाऊ एकट्याचंच काम म्हणजे दोघं तिघांचं काम एकच मशीन करते. एकटा माणूस करू शकतो या मशीनने काम. खूप चांगलं आहे. तुला सांगितलं मागच्या वेळी की ते हात दुखायचे आम्हाला घासून. तर याच्यामुळे आमचं ते वाचलं. घासत बसण्यापेक्षा ब्रशने घासायचं वगैरे त्यापेक्षा हे सगळं सोपं पडतं. एकदम चांगल्या पद्धतीने चकाचक होते. त्याची मशीन आहे ती पण गन असते. त्यांनी नाही का बघितलं असं तुम्ही व्हिडिओमध्ये. तर चांगलंच स्पीड हे करतं. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. अगदी कमी पाणी, एकदम जोरात, मध्यम पाणी ते सोडतं. आता पण मशीन आपण व्यवस्थित गुंडाळून ठेवणार आहोत. चला तर मग.
मित्रांनो मशीन अशी ठेवलेली आहे, आता जागेवर ठेवून आहोत. मित्रांनो ही खरी तर मशीन आहे ना, ही गाडी साफ करायची आहे, पण याच्यानी हे पण साफ करते ते उत्तमच आहे नाही का, घर वगैरे आपलं. पण याचं थोडंसं हे नुकसान आहे की आपल्या घराचा जर भिंतचा जर रंग जुना असेल म्हणजे आजूबाजू परिसराचा तिथे मारायला गेलो डाग जाईल, पण रंग उडण्याची शक्यता असते. आणि जास्त करून माती पण खूप निघते आणि पाणी खूप वाया जातं. पाणी आणि करंट शिवाय मशीन काम करत नाही. मित्रांनो अशा प्रकारे साफसफाई झालेली आहे, सगळं चकाचक झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.